काल पुन्हा अमेरिका इराण युद्धाचा भडका उडाला. अमेरिकेने इराणवर अनेक ठिकाणी हल्ले केले. चाभार बंदरावरचे पॉवर हाऊस उडवले. जगाच्या अनेक ठिकाणचे शेअर मार्केट कोसळले. अनेक लोकांचं खूप मोठं नुकसान झालं. हा जो अमेरिका आणि त्याचा जो डोनाल्ड ट्रम्प आहे तो भांडवलशाही मानसिकतेचा आहे. प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे, विदेश नीती ही धर्मावर चालत नाही. अनेक मुस्लिम राष्ट्रासोबत भारताची घट्ट मैत्री आहे. येवना 2014 नंतर ती जास्त वाढीला लागलेली आहे. तसं असतं तर शेजारच्या पाकड्यांसोबत चीन गोडी गुलामीने किंवा त्यांचे आतंकवादी पोचवायला चीन मदत करत नसता. त्यामुळे कुठलाही धर्म आणि विदेश नीती या बाबीला वेगळं वेगळं बघावं लागतं. आज आपला इस्रायल जरी मित्र असेल तरी इराणसोबतची आपली घट्ट मैत्री अनेक वर्षापासून टिकून आहे. येव्हाना आत्ताच्या काळातसुद्धा कालपर्यंतसुद्धा आपली मैत्री घट्ट टिकून आहे. या युद्धांच्या काळातसुद्धा भारताने इराणला अनेक प्रकारच्या मदत केलेली आहे. आणि विदेश नीती ही जर धर्मावर असती तर आपल्या शेजारचा जगातला एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालेला नेपाळ हा चीन्यांच्या किंवा इतर मुस्लिम राष्ट्रांच्या बगलबादचा झाला नसता. त्यामुळे हा जो डोनाल्ड ट्रम्प आहे हाच खरा भांडवलशाही मानसिकतेचा आहे. आणि तो जाणीवपूर्वक भांडवलदारी मानसिकतेतून इतर ठिकाणी हल्ले करतोय किंवा इतर देशावर अन्याय अत्याचार करतोय. खरं तर त्याच्याच बाजूचा व्हेनेझुला असलेला तेलांचा महासाठा असलेला देश तो ख्रिश्चन देश आहे. तिथे सुद्धा ह्या अमेरिकेनं आणि डोनाल्ड ट्रम्पनं भांडवलशाही मानसिकतेतून हल्ला केला आणि तिथले तेल साठे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तशाच मानसिकतेतून किंवा इतर दुसऱ्या उद्देशाच्या मानसिकतेतून हा इराणवर अत्याचार करतोय किंवा इराणवर हल्ला करतोय. अनेक वेळा युद्धबंदीची घोषणा केली, अनेक वेळा करार केले, परंतु तो 2-2, 3-3 दिवसातच तो करार मोडतोय. खरं तर जगाने सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या डोनाल्ड ट्रम्पचा माज उतरवला पाहिजे. तरच जगामध्ये असं पुन्हा कुणी जगाला वेठीस धरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.